सभापती महोदया, माझी विनंती. रावते साहेब, तुमच्याकडे आमचं नेहमीच लक्ष असतं. आमची विनंती अशी राहील की ही गोष्ट खरी आहे की आपल्याला सगळ्यांना अनिवार्य आहे, वादच नाही. काही मेडिकल कारणासाठी सुद्धा सफोकेशन होतं आणि मला त्याचा जास्त त्रास आहे, म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून दिलं. तर आपल्याला माझी विनंती आहे. सभापती महोदया, राज्यपालांच्या अभिभाषणावर सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला मंत्री महोदय नव्हते म्हणून आपण तो 10 मिनिटं तहकूब केला. आता माझ्या पुढेही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, माझ्या मागे सुद्धा कॅबिनेट मिनिस्टर आहेत, अजून एक आलेले आहेत. त्यामुळे या चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. सभापती महोदया, राज्यपालांनी गेल्या वर्षभराच्या सरकारच्या कार्याचा आढावा घेत असताना गेलं वर्षभर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरामध्ये तुम्ही आम्ही एका आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळे वावरतो आहोत, किंबहुना जगत आहोत असं मी म्हटलं तरी त्याच्यात अतिशयोक्ती होऊ नये. जगभरामध्ये कोविडचं जे महासंकट जे सगळ्या जगाला हादरवून टाकणारी ही जीवघेणी साथ, जगातल्या आधुनिक देशांमध्ये सुद्धा या सगळ्या देशांनी सुद्धा हात टेकले या साथीसमोर. परंतु माझ्या महाराष्ट्राने ज्या पद्धतीने या कोविडच्या काळामध्ये काम केलं, अभिमान वाटतो ही गोष्ट सांगत असताना. आणि मला राज्यपाल महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. वस्तुस्थितीनिष्ठ त्यांनी आकडेवारीनुसार त्यांनी कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे या कोविडच्या विरोधात लढलं, कोरोनाच्या विरोधात लढलं, त्याचा त्यांनी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. सभापती महोदया, आपण सगळे सार्वजनिक जीवनात आहोत, राजकीय जीवनात आहोत आणि या राजकीय जीवनामध्ये असताना कधी सत्तेत कधी सत्तेच्या बाहेर हा क्रम चालूच आहे. म्हणजे तो काही नवीन असण्याचं काही कारण नाही. परंतु कुठल्या विषयाचं राजकारण करावं हे मात्र प्रत्येकाच्या जी आमची याची बुद्धी म्हणतो आम्ही की ज्याच्या सारासार बुद्धीच्या नुसार आम्ही तो करावा असं माझं म्हणणं आहे. सत्सद विवेक बुद्धी माझी जागृत आहे, इतरांची असावी असं मला वाटतं, कुणाची नाही असं मी म्हटलं नाही. परंतु त्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण मुंबई सारख्या महानगरामध्ये जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तो जाणीवपूर्वक करण्यात आला, त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि मला ही गोष्ट उल्लेख करावासा वाटेल, कोरोनाचं महासंकट येत आहे याचा उल्लेख देशाच्या संसदेमध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी 2 महिने अगोदर केला होता. परंतु तरी सुद्धा कोरोनाचा उल्लेख करत असताना आणि लॉकडाऊन करत असताना 22 मार्च रोजी रात्री 12 वाजता एखादा माणूस मालक असल्यासारखा, आज रात को 12 बजे से सब बंद, मुझे 21 दिन का वक्त दो, डायलॉग होता. हाच डायलॉग होता, याच्यापेक्षा वेगळा डायलॉग नव्हता. आणि हा डायलॉग झाल्याच्या नंतर सगळ्यांना दिलासा वाटला की होय 21 दिवसातनं आपण ह्याच्यात बाहेर येऊ. आणि 21 दिवस संपल्याच्या नंतर परिस्थिती जेव्हा ह्या देशाच्या आणि जगाच्या समोर आली ती इतकी भयानक होती. आपल्याकडे इतक्या ज्याला म्हणतो आपण बेजबाबदारपणे तो लॉकडाऊन आहे जो अनाउन्स केला गेला. या देशामध्ये, या राज्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते
हे जर तेव्हाच सील केलं असतं सभापती महोदया तर मुंबईची ही परिस्थिती झाली नसती. आणि याचा उल्लेख लोकसभेमध्ये झाला. लोकसभेमध्ये हेही सांगण्यात आलं की आंतरराष्ट्रीय विमानतळं जी आहेत ती आपल्याला सील केली पाहिजेत, त्या लोकांना क्वारंटाईन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यावरचं हे संकट थोडंसं कमी होईल. नाही झालं. आणि ज्या वेळेला 21 दिवस झाले, लॉकडाऊन 2 झालं, 21 दिवसानंतर तुम्ही आम्ही काय पाहिलं? घंटा वाजायला लागल्या, थाळ्या वाजायला लागल्या, ताटं वाजायला लागली, ताटं आपटायला लागली, ताटं फुटायला लागली, दिवे लावले. आता त्याच्या पुढचे दिवे पुढेच आहेत. आता मजा बघा. आणि म्हणून दिवे काय लागले आणि काय फोटोग्राफ आणि काय ते सगळं, म्हणजे जसं काय करोनावर आम्ही मात करून सगळं मोकळे झालो अशा प्रकारचं वातावरण जर होतं, मग मुंबईमध्ये जो करोनाचा एक थैमान सुरू झाला होता, खास करून झोपडपट्टी भागामध्ये, विशेषतः धारावीमध्ये, काय तिथे प्रकार पाहिले तुम्ही आम्ही? मला या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, आमचे आरोग्य मंत्री टोपे साहेब, आमच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे त्या रस्त्यावर उतरून याच्यामध्ये त्या कोरोनाची लढाई लढत होती. आणि बाकी मंडळी काय करत होती? काय दाखवण्याचा प्रयत्न चालला होता? म्हणजे संकट जगावरचं, संकट देशावरचं दाखवण्याचा हा प्रयत्न चालला होता की फक्त मुंबई आणि महाराष्ट्र सगळा अगदी काहीतरी बर्बाद झालाय आणि इथे आणीबाणीची वेळ आली, अशा प्रकारच्या वल्गना नव्हे अशी वक्तव्य अनेक वेळाला तुम्ही आम्ही ऐकली. परंतु वस्तुस्थिती काय होती किंवा काय आहे हे जाणणं गरजेचं आहे. आज जगामध्ये जर आपण धारावी मॉडेल म्हणून जर कुणा उल्लेख झाला आणि तो WHO ने केलाय, तो कुणीतरी कुणाला आवडला, कुणाला तरी सर्टिफिकेट देण्यासाठी नव्हे, तर WHO ने सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती असलेल्या धारावी सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने, मुंबई महानगरपालिकेने आणि मुंबईच्या प्रशासनाने, महाराष्ट्राच्या प्रशासनाने, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला, आणि म्हणूनच जगामध्ये आज आपण WHO ने आपल्याला हे केलेलं आहे, सर्टिफाय केलेलं आहे की जगामधलं सगळ्यात मोठं कोरोनाची लढाई जर कशी असू शकते तर ती धारावी मॉडेल सारखी असू शकते. आणि हे सगळं आपल्या समोर आहे. काही लोक प्रयत्न करत होते, आम्ही प्रत्येक वेळेला ऐकत होतो, आम्हाला एवढे दिवस वाढवून पाहिजे अधिवेशन, तेवढे दिवस वाढवून पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. तो अधिकार आहे आपला, असायलाच हवा, का नाही, असायला हवा. परंतु हे मांडत असताना आम्हाला करोनाबद्दल बोलायचं आहे, कोविड बद्दल बोलायचं आहे, बोललंच पाहिजे, कारण तो अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना अजून तरी अबाधित आहे, अर्थात त्याला नख सुद्धा लावायला देणार नाही आम्ही. एवढ्या ज्याच्या वल्गना ह्याच्या अगोदर झाल्या असतील ते होऊच देणार नाही, ह्या देशामध्ये होऊच शकणार नाही. परंतु हे म्हणत असताना वस्तुस्थिती जी आहे, काय झालं, इटली सारख्या देशाने हात वर केले, आणीबाणी लागली तिकडे इटलीमध्ये. अमेरिकेत सारख्या देशामध्ये, ज्याच्यामध्ये आपण जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र, प्रगत सगळ्याच बाबतीमध्ये, हात वर केले त्यांनी. न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी लोकांना हॉस्पिटलच्या तयाऱ्या नव्हत्या, हॉस्पिटलच्या त्यांच्या सोयी नव्हत्या. काय केलं आमच्या सरकारने इथे? मुंबई सारख्या ठिकाणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल किंवा नेस्को असेल, महाजम्बो जो इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला. आणि ठराविक कालावधीमध्ये मला खरोखरच शासनाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करायचं आहे की अशा प्रकारच्या सोयी या महासंकटाला सामोरं जाण्याच्या कुठल्याही देशामध्ये झाल्या नाहीत, त्या माझ्या मुंबईमध्ये झाल्या. मला खऱ्या अर्थाने कॉर्पोरेशनच्या आमच्या सगळ्या लोकांचं कौतुक करायचं आहे, महाराष्ट्र शासनाचं मला यासाठी कौतुक करायचं आहे. त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, नवीन गोष्ट करत असताना. होय, बीकेसी मध्ये आमच्या लक्षात आलं की ज्या वेळेला कारण हा जसा याचा प्रादुर्भाव वाढत गेला,
पेशंट वाढत गेले. त्यामुळे एक लक्षात आलं की त्या ठिकाणी आपल्याला आयसीयूची व्यवस्था केली पाहिजे. तीही झाली कालांतराने. त्याच प्रकारे इतर सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या संस्था होत्या, मग याच्यामध्ये असेल रेस्कोर्स असेल, याच्यामध्ये आमच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये NSCI मध्ये डोम असेल, अशा अनेक आणि त्याशिवाय प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, आपण ती ताब्यात घेतली. मला मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत, अभिनंदन करायचं आहे की ज्या वेळेला 80-20चा फॉर्म्युला ह्या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केला, विशेषतः ह्या कोविडच्या काळामध्ये, आणि एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि तो प्रश्न खरा होता, कारण 80% बेड ज्या वेळेला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलचे घेतले त्यावेळेला 20% बेडमध्ये ते मनमानी करायला लागले आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेते आमचे मित्र आहेत, आम्ही तो विषय घेतला होता. त्या ठिकाणी मी सुद्धा आपल्या त्या बोरिवलीच्या हॉस्पिटलमध्ये जो प्रकार झाला, आणि त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं, शासनाच्या निदर्शनास आणून दिलं, त्यावेळेला आपण गाईडलाईन घेतली. आणि गाईडलाईन घेऊन याच्यापेक्षा जास्त बिलं तुम्हाला उकळता येणार नाहीत असं आपण नुसतं थांबलो नाही, तर आपण GRच तसा काढला आणि सर्वसामान्याला त्यामध्ये आपण दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. मला या ठिकाणी आणखीन गोष्ट एक सांगावीशी वाटेल. महाराष्ट्रावर टीका करत असताना, मुंबईवर टीका करत असताना देशातल्या इतर राज्यात काय झाले? लपवा छपवीचे प्रकार. एक सुद्धा राज्यामध्ये, ह्या देशातल्या एक सुद्धा राज्यामध्ये असं कधी झालं नाही. खरे पेशंट किती आहेत ते सांगण्यातच आलं नाही. मला अभिमान वाटतो सांगताना. अभिमान यासाठी काम केलंय म्हणून, प्रशासनाने काम केलंय, शासनाने काम केलंय. 1,96,00,000 लोकांच्या ह्या तपासण्या फक्त महाराष्ट्रात झाल्या, बाकी कुठल्याही राज्यामध्ये झाल्या नाहीत. आणि हा आकडा हा एखाद्या राज्याची लोकसंख्या इतका मोठा आहे. आणि म्हणूनच कदाचित आपण सगळ्यांना लक्षात आलं असेल, मुख्यमंत्र्यांनी एक टास्क फोर्स तयार केला. आपण तयार झालो. हे संकट कुणालाही माहिती नव्हतं, परंतु संकट समोर आल्याच्या नंतर छत्रपतींच्या ह्या मातीमध्ये डगमगणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. छातीचा कोट करून आपल्या लोकांचं संरक्षण करण्याचं काम यापूर्वी सुद्धा झालं आणि भविष्यात सुद्धा होईल. आणि त्या माध्यमातून टास्क फोर्स तयार झाली. टास्क फोर्स तयार झाल्याच्या नंतर इतक्या लोकांच्या ज्या चाचण्या झाल्या, आज आपल्या समोर एक रोडमॅप आहे. या दुसरी जी आपण लाट म्हणू किंवा दुसरा फेज जर उद्या समजा आलं, तर आपल्या समोर सगळा डाटा सगळा उपलब्ध आहे. आमच्याकडचे अति संवेदनशील कोण पेशंट असू शकतील, याच्यातले आमचे ज्यांचं वय जास्त आहे ते पेशंट कोण असू शकतील, त्याचा डाटा सगळा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे जे पहिल्या वेळेला झालं तसं न होता आपल्याला त्याची काळजी करता येईल आणि आपल्याला त्यामध्ये कार्य करता येईल. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून 2 वेळा या मुंबई सारख्या महानगरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2 वेळा तपासण्या झाल्या. आणि प्रत्येक कुटुंबातला मग तो सिनियर सिटीजन असेल, मग तो एखादा व्याधीग्रस्त असेल, ह्या सगळ्यांची नोंद करून आज आपल्या समोर एक मोठं एक प्रकारचा आपल्या समोर रोडमॅप ज्याला म्हणतो आपल्या पुढे. भविष्यामध्ये जर चुकून असं काय झालं तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करता येईल. यासाठी सुद्धा मला मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करावंसं वाटेल. मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगायची वाटेल. लसीकरणाच्या बाबतीमध्ये अर्थात त्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला आठवत असेल, आम्हाला चाचणी केंद्र मिळावे यासाठी चाचणी केंद्र कशाला, पट्ट्या त्या सुद्धा तुम्ही घेऊ नका असे फतवे काढले गेले. म्हणजे ह्या महाराष्ट्राला कोंडीत पकडण्याची किती वेळा भूमिका झाली केंद्र शासनाची. आणि काय ते होतं म्हणजे हे आता मास्क ज्याच्याबद्दल आपण या ठिकाणी सूचना केली, हे मास्क सुद्धा आम्हाला घेता येत नाही, तुम्ही घेऊ शकत नाही अशा प्रकारचा फतवा होता. चाचण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला तुम्ही फक्त परवानगी द्या आणि आमच्याकडे ह्या सेंटर्स आहेत ते आम्हाला वाढू द्या. नाही दिल्या. 4 फक्त सेंटर होते. अभिमानाने सांगतो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त
500 सेंटर्स आज चाचणी सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मला या गोष्टीचा उल्लेख करताना मनापासून अभिमान वाटतो. ही लढाई आहे, ही कुठल्या पक्षाची लढाई नाही, ही माणुसकीची लढाई आहे. माणुसकीच्या विरोधामधला हा जो काय साथीचा रोग आहे त्याच्याकडे लढत असताना त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ही सत्स्थित विवेक बुद्धी मी म्हणत होतो. बाकी काही नाही, बाकी सगळं चालतच राहील ना. इकडून तिकडे हे प्रवास आता कॉमन झालेत, काही हरकत नाही. परंतु अशा प्रकारे जेव्हा संकट येतात त्यावेळेला याच्या पूर्वी तरी मला माहिती आहेत, कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी या सभागृहामध्ये अनेक वर्ष काढलेली आहेत, आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वर्ष काढलेली आहेत, सार्वजनिक जीवनात काढलेत, राजकीय जीवनात काढलेत. आम्ही बघितलेलं आहे, साधा भूकंप झाला तरी अख्खा महाराष्ट्र एक होत होता, एका दिलाने लढलेला आहे. पहिला भूकंप आठवा, मी लहान होतो, माझ्या याच्यामध्ये शालेय जीवनामध्ये होतो, अख्खा महाराष्ट्र एकत्र दिसत होता. एवढ्या मोठ्या संकटामध्ये काय चाललं होतं, तर टाळ्या वाजून टाळ्या पिटून काय की हे सरकार किती अकार्यक्षम आहे, इथे आणीबाणी लावायला पाहिजे, इथपर्यंत टोकाच्या भूमिका जर जात असतील तर मग सत्सद विवेक बुद्धीवर सर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. वाईट वाटेल कदाचित कुणाला, काही हरकत नाही. उद्या माझ्याही सत्सद विवेक बुद्धीवर कदाचित प्रश्नचिन्ह तयार होईल. परंतु ही वस्तुस्थिती आहे, ही संकट ही कुठल्या एका पक्षाची नव्हे, एका व्यक्तीची नव्हे, तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जर आपण एकत्र येऊ नसो तर मग कधी येणार. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या लढाईमध्ये कुठेही असं जाणवलं नाही की आमचे विरोधक हे या लढाईमध्ये कुठेतरी बरोबर आहे. काय जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा काय काय त्यांनी सांगितलं, फक्त एवढंच नाही, इथे अमुक झालं. बीकेसी मध्ये एक बहादर आहेत, नाव घेत नाही कारण नाव घेऊन मला मोठं करायचं नाही त्यांना, कारण त्यांचा तो स्वभावच तसा आहे. ते अगदी काही पत्रकार घेऊन बघा इकडे काय झालेलं आहे, हे तयार केलेलं आहे, परंतु या ठिकाणी हे याचं नाही, आयसीयू युनिट नाही, लोक आजारी आहेत. वस्तुस्थिती आहे, ज्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये दररोज पेशंट मिळत होते, हजारोच्या संख्येने पेशंट मिळत होते. आज हे कोणाला माहिती तरी होतं का की हे असं काहीतरी होईल? जगाला माहिती नव्हतं, आपल्याला कसं माहित असणार? आणि जे केलं होतं त्याच्यामध्ये अधिक चांगलं करायला पाहिजेच होतं आणि ते केलं गेलं. परंतु त्यावेळेच्या लढाईमध्ये जी पद्धत मी पाहिली आणि जी या महाराष्ट्राच्या जनतेने, मुंबईच्या जनतेने पाहिलं, त्याचा मात्र उल्लेख करणं आवश्यक होता. म्हणून मला या ठिकाणी तो उल्लेख केलेला आहे. सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये जवळजवळ 20,24,704 कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत आणि हा बरं होण्याचा प्रमाण हे 93.64% आहे. काय सांगितलं गेलं होतं त्या काळामध्ये? बघा हे झालं, ते इतके मृत्यू झाले. मला इतर राज्यांचं बरोबरी किंवा कम्पेअर नाही करायचं, कारण हा शेवटी एक वैश्विक असा हा विषाणू, आम्हा सगळ्यांना जीवावर बेतलेला हा विषाणू, त्याचं राजकारण करायचं नाही. परंतु मग नेमकं गुजरातमध्ये काय झालं होतं, मग नेमकं याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये काय झालं होतं, बिहारमध्ये काय झालं होतं, असं जर कोणी विचारलं तर त्याच्यामध्ये अयोग्य होईल का? नाही. आणि म्हणून हे प्रमाण हे फक्त महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं प्रमाण आहे, याचं या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जे आहे 93%, 95%, जवळजवळ 94% हे प्रमाण आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट मात्र विनंती करायची आहे शासनाला, की आपण जर पाहिलं असेल या कालावधीमध्ये, या सगळ्या वैश्विक संकटामध्ये हजारो कुटुंबांचे कर्ते पुरुष गेलेले आहेत आणि हजारो लोकांना त्याच्यामध्ये आजही हजारो कुटुंब जे आहेत, अजूनही पूर्णतः आपण ओपन अप झालेलो नाही आहोत. आजही आपण पार्टली किंवा पार्शल लॉकडाऊन मध्ये आपण आहोत. गेल्या हप्त्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मी जबाबदार जेव्हा नारा दिला, आम्ही सुद्धा राजकीय जीवनामध्ये काम करत असताना होय माझ्याच त्या रॅलीज दाखवल्या गेल्या सगळ्या मीडियावर. बघा भाई जगताप काय करतात आहेत. मला नाही म्हणजे मी ते समजू शकतो आणि तो अधिकार आहे. मग मी म्हणतो हैदराबादमध्ये 2-2.5 लाखाची रॅली निघाली, तिथला हैदराबादचा कोविड पळाला होता का कोणी पळवला होता? आज पश्चिम बंगालमध्ये आम्ही दररोज बघतोय
लाख लाख दीड लाखाच्या ज्या सभा होतात आहेत, जे त्या पट्ट्यातना करोना पळाला का पळवला गेलाय किंवा काय काय करण्यात आलंय, तरी सुद्धा माझ्या त्या याचं मी समर्थन करत नाही. तरी सुद्धा मी ते समर्थन करत नाही. आम्ही प्रयत्न केला, आम्ही ते आंदोलन केली, त्यावेळेलाही प्रयत्न केला की जेणेकरून सेफ डिस्टन्स व्हावं, परंतु ते झालं नाही. हेही मला मान्य करावं लागेल. हे लेट मी ऍडमिट दिस, हे झालं. परंतु मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मी जबाबदार म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केलं, सगळे कार्यक्रम आम्ही रद्द केले. गेली 10 दिवसामध्ये आपण जर पाहिलं असेल मुंबईमध्ये, आणि ते तुमचं कर्तव्य बनतं. आणि म्हणून या कोविडची लढाई ही कुणाची तरी व्यक्तिगत लढाई आहे, कुठल्या एका व्यक्तीची आहे की एका सरकारची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, असं समजून जर कोण काय करत असेल तर ते होऊ नये असं मला या ठिकाणी मनापासून वाटतं. माझी विनंती राहील सरकारला की या महामारीमध्ये जे मृत्युमुखी पडलेले कुटुंब आहेत, काही प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख सुद्धा काही त्याच्यामध्ये दगावलेले आहेत, त्यांच्या या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या बाबतीमध्ये सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांच्या बाबतीमध्ये अगदी सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार करावा असं मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन. सभापती महोदया, एक गोष्ट तावातावाने बोलली जाते आणि मला मोठं आश्चर्य वाटते. अगदी 5-10 वर्षापूर्वी जर आपण गेलं तर मला सारखं आठवायचं, कारण मी सुद्धा आज जवळजवळ 15-16 वर्ष या सभागृहात आहे. माझाही प्रवास हा खालून वरतीपर्यंत आलेला आहे आणि आम्हाला नेहमीच ऐकायला मिळायचं, मुंबई इतका सगळा टॅक्स देते. जे खरं आहे, देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स मुंबई देते आणि मुंबईच्या वाट्याला अमुक आकडेवारीच सांगायची आणि ती आकडेवारी इतकी भयानक असायची, इतकी मोठी असायची की ऐकायला दम वाटायचा. मला तर कित्येक वेळेला असं वाटेल त्याच्यावर शून्य किती असतील मला माहित नाही. मी अज्ञानी असल्यामुळे मला माहित नाही, कारण ते ज्ञानी, त्यांना जास्त माहिती. आणि आज नेमकं काय चाललंय, आणि नेमकं काय चाललंय असताना मी 2 भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्र सरकारला आर्थिक कोंडीत पकडण्याचा कसा प्रयत्न करत आहे म्हणण्यापेक्षा केला आहे. परंतु तो मी म्हटल्याप्रमाणे छत्रपतींच्या या मातीतले सगळे हे आमचे मावळे ह्या असल्या सगळ्या आव्हानांना भीक घालणार नाहीत. उभे राहिले, नुसते उभे राहिले नाही तर शासन चालवून दाखवलं, प्रशासन चालवून दाखवलं आणि लोकांना सुद्धा मदत केली. खऱ्या अर्थाने एक देशाचा एक साचा बनलेला आहे आर्थिक व्यवस्थेचा. कुठल्याही राज्यातनं कितीही जरी टॅक्स गेला तरी सुद्धा आज असे अनेक राज्य आहेत, ती मागासलेली आहेत, त्यांना मदत करणं आवश्यक आहे. आपल्याकडे आपण करतो, कुटुंबामध्ये एखादं मूल जर अशक्त असेल तर त्याच्याकडे आई जास्त लक्ष देते आणि ते योग्य आहे. आणि तो गाभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या घटनेचा गाभा आहे. आम्हाला त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. परंतु आज मला सांगताना या ठिकाणी, आणि ही आकडेवारी माझं आव्हान आहे, ह्या आकडेवारींना आव्हान द्यावं कोणी, आणि ही आकडेवारी चुकीची आहे असं सांगावं. माझी तयारी आहे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याची, ह्याच्यावर चर्चा सत्र घडवण्याची माझी तयारी आहे. साधारण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की विविध माध्यमातून मिळणारा जो टॅक्स आहे देशाला, आणि त्या टॅक्सचं वितरण होतं. आणि ह्या टॅक्सचं वितरण कसं होतं, साधारण 52% टॅक्स हा जो देशभरामधला जो गोळा होतो, हा साधारण 52% टॅक्स, 58% टॅक्स हा केंद्र शासन ठेवतं आपल्याकडे, आणि 42% टॅक्स हा इतर राज्यामध्ये तो वाटला जातो. ढोबळ आहे हे सगळं, म्हणजे एकाच्यामध्ये याला फार डोकं लागण्याचं कारण नाही. परंतु ह्या 42% मी जसं म्हटलं काही मागास राज्य आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. आता जे ह्या बेबीच्या पोटापासून जे ओरडत होते इतकी वर्ष, मुंबई महाराष्ट्र इतका टॅक्स देते केंद्राला, 6 वर्ष झाली केंद्रामध्ये सत्ता आहे त्यांची. मुंबईला वाटा किती मिळतो माहितीये ह्या टॅक्सचा सगळ्या? 5.21% फक्त. या मुंबईतना या राज्यातना जो टॅक्स जातो त्याच्या 5.21% फक्त महाराष्ट्राला त्याचा वाटा मिळतो. हे मी ढोबळ टॅक्स सांगतोय, त्या जीएसटी वर येतोय. फार आपले दिवे सगळे मालवत असतात, आपले दिवे पेटवत असतात. आज मला खऱ्या अर्थाने ते दिव्यानं विझवायचं आहे आकडेवारी सहित.
आणि आव्हान दिलंच आहे मी, ही आकडेवारी खोटी आहे ती साबित करा. यामध्ये महाराष्ट्राला मिळणार हे 5.21%. तरी सुद्धा आमचे पैसे थकवले. तरी सुद्धा आज महाराष्ट्राला जे येणं आहे, जीएसटी बाजूला ठेवलंय मी, येतोय त्याच्यावर नंतर, महाराष्ट्राला जे येणं आहे ह्या राज्याचे तब्बल 80,164 कोटी जनरलच्या मधनं येणं बाकी आहे. एक 80,164. जस्ट इमॅजिन. म्हणजे एकीकडे सांगायचं ठाकरे सरकार आहे. कोणाला बोचतंय का, कोणाला टोचतंय का, कोणाला आणखीन काय होतंय का? अधिक होईल. फक्त 15 महिने झालेत, 5 वर्ष आणि त्याच्या नंतरचा कालावधी सुद्धा असंच मार्गक्रमण चालत राहील. याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका राहता कामा नये, हे मला त्या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटेल. आणि म्हणून म्हणजे मला आश्चर्य वाटतं, आता काही आकडेवारी पुढे येण्याची शक्यता आहे. बंधूंनो, आपण तयारी ठेवा, आपण सगळ्यांनी. नाही, ती वेगळी आहे, ती ह्याच्यात धरलेलीच नाही. ते जर धरलं तर हा आकडा लाख कोटीच्या पुढे जाईल, इतका मोठा आकडा आहे. म्हणजे जेव्हा असं सांगितलं जातं महाराष्ट्रातला खूप पैसे दिले, किती दिले, हे जे आहेत ते का नाही दिले? बरं, असा जर विचार केला की बाबा देशावर फार मोठं संकट आहे, अरे सगळं विकायला निघालेली ही माणसं, 70 वर्ष काय केलं सांगणारी माणसं आज विकायला काढले, ते काय तुमच्या बाबाने बनवलं होतं का? ते जे बनवलं गेलं ते पीएसयू असतील, ते पब्लिक सेक्टर असेल, कोट्यावधी नोकऱ्या असतील, शाश्वत नोकऱ्या आज विकायला निघालेत. पैसे जमा करतात आहेत, 1,75,00,000 रुपये म्हणे आम्ही जमा करणार आहोत. कुठून विकायला काढलं? जर ते झालं नव्हतं तर विकायला कुठून काढलं? आणि म्हणून मी आणखीन एक अभ्यास केला. तो अभ्यास असा आहे, फक्त माझ्याच राज्याचे इतके पैसे राहिले का? तर होय, माझ्या राज्याचे सगळ्यात जास्त राहिले. अशी राज्य आहेत ज्यांची मी नावं घेत नाही. मला अपेक्षित आहे की याच्यावर काहीतरी वक्तव्य व्हावं आणि मग मी ह्यांचा बुरका टारा फाडावा, यासाठी मी ती नावं घेत नाहीये. अशी राज्य आहेत की त्यांचा बॅकलॉग इतका नाहीये. महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यामध्ये, महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला गेली 5 वर्ष सातत्याने, 6 वर्ष हा महाराष्ट्र मागे कसा जाईल हाच प्रयत्न दुर्दैवाने झाला. आणि म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय, कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र गेल्या 5-6 वर्षामध्ये. आणि या 5 वर्षामध्ये जर आपण महाराष्ट्राला जर बघितलं असेल तर महाराष्ट्र 4 पावलं मागे गेला नव्हे, मागे ढकलला गेला. का आमचं फायनान्शियल सेंटर गेलं तिकडे गुजरातला? कुणाला खुश करायला, कुणाची दाढी कुरवाळायला का? म्हणून का आमचा डायमंड मार्केट इकडनं गेलं? कुणाची दाढी कुरवाळायला का? इथला आमचा कपडा बाजार गा गेला? आणि ज्याच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांचा रोजगार ह्या मुंबईमध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, आज देशाचा एक छोटा भारत ज्याला आपण म्हणतो, मुंबईची ही भूमिका राहिली, मुंबईची ही ओळख राहिली. का 5 वर्षामध्ये अशा पद्धतीने करण्यात आलं? अहो ते तर सोडा, या महाराष्ट्राच्या छत्रपतींचं नाव घेता और त्यांची उंची सुद्धा कमी करण्याचं पाप गेल्या 5 वर्षामध्ये केलं गेलं. हे आम्हाला शिकवणार. अरे तिकडे गुजरातमध्ये तर काय वाटोळच आहे सगळं. तिकडे तर त्या पटेलांचा पुतळा लावला केवढं मोठं जगभरामध्ये, आणि पटेलांचं नाव कापून स्वतःच नाव ठेवायला. अरे काय कमाल आहे यार, कमाल वाटते. आणि तरी सुद्धा आमचे ढोलकी वाजवणारे वाजवतात आहेत, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, आणखीन काय काय वाजवा. लोक मात्र कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, हे मला खात्रीपूर्वक मी सांगतो. लोक मात्र कानाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत. आता हा झाला जनरल टॅक्सचा भाग. चला जीएसटी कडे येऊया. जीएसटीचं असं आहे, काय बहादर लोक आहेत. मी कित्येक वेळेला चर्चेमध्ये असतो आणि एक वाक्य ठरलेलं, एवढे पैसे दिले काय सांगतात आहेत. मेहरबानी केली, आमच्या हक्काचे पैसे, आमच्या इथला जेव्हा रेव्हेन्यू ज्याला आपण याचा म्हणतो कॉर्पोरेशनचा असेल किंवा आमच्या स्थानिक सगळ्या स्वराज्य संस्थांचा असेल, त्यावेळेला
आपण तो जो नियम केला आणि जीएसटी आम्ही आणला, काँग्रेसने आणला जीएसटी, परंतु हा जीएसटी आणि हा नरेंद्र मोदींचा जीएसटी आहे, हा भाजपचा जीएसटी आहे. आणि त्या जीएसटीच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा वगैरे झाल्यात, त्याच्यावर आज येत नाही. परंतु जीएसटीच्या बाबतीमध्ये आम्हाला जे सांगितलं जातं ते असं, इतर राज्यांपेक्षा जास्त पैसे आम्ही महाराष्ट्राला दिले. किती पैसे दिले आतापर्यंत जीएसटीचे? महाराष्ट्राला प्रत्यक्षात 6,140 कोटी एवढंच दिले गेले. येतोय त्याच्यावर मी हळूहळू. आणि आमचे किती बनतात, किती आमचे पैसे जीएसटीच्या माध्यमातून? आमची देय रक्कम जी आहे, आमची रक्कम बनते 46,950 कोटी. आणि त्याच्यातले 6,140 कोटी, त्याचा दुसरा अर्थ असा होतो आमच्या हक्काचे 40,000 कोटी. म्हणजे त्यांना असं वाटलं महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करूया, महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याच्या नंतर हे घुटण्यावर येतील. अरे वेड्यानो, विसरलात तुम्ही. कित्येक वेळेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न छत्रपतींना एकदा दोनदा नव्हे, शेकडो वेळा झाला. छत्रपतींनी त्याच्यावर मात करून या महाराष्ट्राची उभारणी केली. हे विसरलात वाटतं तुम्ही. आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, एक आकडा पुढे येईल पटकन. काय आकडा येईल? 11,520 कोटी रुपये कर्ज म्हणून दिलं. काय मेहरबानी केली? काय मेहरबानी केली? कर्ज म्हणून दिलं म्हणजे काय? आमचे पैसे, आमच्या पैशाच्या अगेन्स्ट कर्ज. बर, मग ते 40,000 कोटी का नाही दिले? आमचंच होतं ना. कारण केंद्राने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे असं काही नाही कुणाला तरी सांगून, कुणाला तरी बोलून, असं नाही. त्या अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद आहे. परंतु महाराष्ट्राची कोंडी करायची, ठाकरे सरकारची कोंडी करायची, महाआघाडी सरकारची कोंडी करायची, हे सातत्याने गेले 15-16 महिने हे चालू आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये मला मुद्दाम सांगावंसं वाटेल, या व्यतिरिक्त म्हणजे हे झालं एक जनरल जी टॅक्स असतो त्याची मिळकत असते राज्याची, वेगळ्या वेगळ्या राज्यांची. एक जीएसटीच्या माध्यमातून असते आणि एक प्रत्येक राज्याला केंद्राकडनं या व्यतिरिक्त काही महसूल मिळतो आणि त्या सहाय्यक अनुदान देखील दिलं जातं या प्रत्येक राज्याला. आता हे अनुदान अर्थसंकल्पानुसार राज्याला 53,770 कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळणं अपेक्षित होतं. आणि हे सगळं याच्यातलं आहे, म्हणजे हे काय फार स्पेशल करण्याचं कारण नाही. जेवढा जे निकष राज्यांचे आहेत त्यानुसार तो मिळायला पाहिजे. 56,770 कोटी मिळणं अपेक्षित आहे. त्यापैकी आजपर्यंत किती मिळालं? 33,610 कोटी. म्हणजे हेही 20,000 कोटी बाकी आहेत. जर आपण एकंदरीत जर बघितलं, मग ते जनरल टॅक्स मधले असतील ते जवळजवळ आज आमचे 50,000 पेक्षा जास्त, 50,000 कोटीपेक्षा जास्त आहेत. याच्यामध्ये जीएसटी मध्ये बघाल तर ते सुद्धा अगदी कर्जाचे धरले तरी सुद्धा 30,000 कोटीपेक्षा जास्त आहेत. याच्यामध्ये अनुदानाच्या पोटी जर आपण बघितलं तर ते जवळजवळ 20,000, ते सुद्धा जवळजवळ 20,160 कोटी यायचे बाकी आहेत. आणि त्याशिवाय करेतर महसूल जे आहे इतर ते जर बघितलं ते जवळजवळ 9,054 कोटी. असं जर एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर 1,00,000 कोटीपेक्षा जास्त पैसे कुठल्या राज्यात आहेत? आकडेवारी सांगा चला. इतके पैसे कुठच्या राज्याचे ठेवले, थकवले किंवा ते जाणीवपूर्वक केलं, हे सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. माझ्याकडे राज्याच्या सगळ्या, देशाच्या सगळ्या राज्यांची आकडेवारी आहे. मला ते बघायचं आहे की काय आकडे पुढे येतात. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बोलू जे काय बोलायचं ते. आणि म्हणून जीएसटीच्या बाबतीमध्ये जेव्हा तोंड वर करून बोललं जातं, नाक वर करून जेव्हा सांगितलं जातं या देशामध्ये सगळ्यात जास्त पैसे
याला मिळाले महाराष्ट्राला. मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. आणि मग जर आम्ही असं म्हणालो की तुम्ही महाराष्ट्र द्रोह का करताय, तर काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? अरे महाराष्ट्रामध्ये 2 पैसे जास्त आणण्यासाठी भांडण करा की. नाही केलं तुम्ही कधी, नाही केलं. कालच आम्ही बघितलं. म्हणजे मला मोठा आश्चर्य वाटतं की इंधनवाढ इतकी जबरदस्त झाली आहे आणि इंधनवाढीच्या विरोधात आम्ही सायकल मार्च आणला. आतून घोषणा आल्या जिंदाबादच्या. कसला जिंदाबाद, कसला जिंदाबाद? ज्या वेळेला या देशामध्ये 63 रुपये, 63 वर्षांनी, 65 वर्षांनी 63 रुपये जेव्हा पेट्रोल झालं, त्यावेळेला काय किती किती तमाशे, किती काय. पण तरी सुद्धा आम्ही त्याचं एक नोंद घेतली, कारण तो सर्वसामान्याचा आवाज होता, सर्वसामान्याची ती त्रास होता आणि तो अधिकार आहे. मग आज 100 पार केलेलं पेट्रोल, 90 पार केलेलं डिझेल, ह्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत नाही. जिंदाबाद कसला करताय? जिंदाबाद काय करताय? मला आश्चर्य वाटते. आणि इतके जर असंवेदनशील आपण असू आणि तरी सुद्धा जर आपण असं म्हणू आमचं सरकार येणार, आणा, आमची तयारी आहे. आणि नाही ते आता ते सगळं येईल, सगळं बाहेर हळूहळू येईल. म्हणून मी म्हटलं आवाज कुठे दिसेल तर तो कानाखालीच दिसेल आता जनतेचा, तो दुसरा कुठे दिसणारच नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला तावातावाने बोललं जातं की तावातावाने सांगण्याचा प्रयत्न होतो की या राज्याला आम्ही आर्थिक सहाय्य किती केलं, त्याची आकडेवारी मी दिली. हिम्मत असेल तर ही आकडेवारी खोडून दाखवा. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार गाळा काढून बोललं जातं. या देशामध्ये आता शेतकरी गेली 3-3.5 महिने तिकडे सिंगू बॉर्डरवर बसलेले आहेत. 172 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शहादत झाले, ते शहीद झालेत. मन की बात मध्ये त्याचा उल्लेख पण नाही, साधा उल्लेख नाही. आणि उल्लेख झाला तो काय झाला? ये तो आतंकवादी है, ये तो टेररिस्ट है, ये तो देशद्रोही है, ये किसान है ही नाही. अरे वा रे वा. जेवढी आपली दाढी वाढत गेली तेवढा जर हा देश प्रगतीच्या पथावर गेला असता तर कदाचित आम्हालाही वाटलं असतं की काहीतरी हा देश 2 पावलं पुढे जातोय. परंतु इथे मग गळा काढणारे काय रडतात? महाराष्ट्रामध्ये असं झालं का हो? विसरलात? या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे तुमच्याच काळामध्ये शेतकऱ्यांनी संप केला. इथे शेतकऱ्यांचे नेते काय थांबताना दिसले नाहीत मला. आणि त्याही वेळेला आमच्या शेतकऱ्यांना काय बदनामीचं चाललं होतं षडयंत्र. हे डुप्लिकेट आहेत, हे सगळे डुप्लिकेट आहेत. आणि जेव्हा अंगाशी आलं त्यावेळेला चर्चा सुरू झाली. काय सांगण्यात आलं? अतिवृष्टी झाली याच्या बाबतीमध्ये बोललं जातं, कर्जमुक्ती बाबतीमध्ये बोललं जातं. सगळ्या गोष्टी नुसत्या बोलाचा भात नाही बोलाची कडी अशा पद्धतीने वल्गना केल्या जातात. आणि दुर्दैवाने माध्यम सुद्धा त्या तेवढ्याच गोष्टी सांगतात. मी गेली 5 वर्ष मी हेच म्हणायचो, आम्ही इतके आकडेवारी आणायचो त्या बाकावर बसला असताना, एवढे आम्ही सगळे तावातावाने सगळं आम्ही मांडायचो. आणि दुसऱ्या दिवशी एक वाक्य यायचं, मुख्यमंत्र्यांनी कसा परतवून लावलं सगळं. अरे काय परतवून लावलं नक्की सांगा? याच मुख्यमंत्र्यांनी नाव घेत नाही, कारण मला माहिती आहे इथल्या प्रथा परंपरा, म्हणून मी नाव घेत नाही. यांनी काय सांगितलं होतं? 10 लाख घरं बनवू. किती घरं झाली? आता आमच्याकडे आकडे आहेत. आणि मला आठवतं एका माध्यमावर मी होतो आणि मला वाटतं मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून कार्यक्रम होता. समोर बसले मुख्यमंत्री, 5 लाख घराच्या चाव्या देतो. मला नाही राहुलं. मी उठलो आणि म्हटलं, साहेब एक माझी विनंती आहे, 5 चाव्या दाखवा. चला 5 लाख तर सोडाच, 5 चाव्या दाखवा. तुम्ही दिलेल्या 5 चाव्या दाखवा. तसे हुशार, फिरवायचं कसं ते सगळं माहिती त्या.
आणि गोलमटोल असल्यामुळे पटकन फिरतंय सगळं काय. त्यांनी लगेच सांगितलं, भाई मी तुम्हाला सगळं हेच देतो, मी सगळी लिस्ट देतो, आता आपलं अधिवेशन आहे ना मी ठेवतो. त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये साधारण जवळजवळ 9 अधिवेशनं झाली, काही ती लिस्ट आतापर्यंत आली नाही. आणि हे लोक सांगणार शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तुम्ही करणार की नाही हे सांगणार. आणि आता जेव्हा त्याची प्रत्यक्षात सरकार जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं आणि एवढं मोठं संकट करोनाचं आपल्या समोर असताना सुद्धा माझ्या राज्याचा अन्नदाता त्रासामध्ये आहे, त्याची याच्यापूर्वी फसवणूक झालेली आहे, हे लक्षात घेऊन सुद्धा या सरकारने, इथे गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या होतात पण प्रत्यक्षात मात्र करताना काय केलं जातं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. सेल्फी मास्टर तुम्ही बघितलेत, पुरामध्ये सेल्फ्या काढायला कसे कसे धडपड चालली होती, कसे हवाई दौरे झाले, म्हणजे कोल्हापुरातली जनावरं तिथे सडून मेली बांधलेली बांधणीवर, आणि नेते वरवर फिरून आम्हाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करत होते. आम्ही त्यावेळेला फाडून काढला होता. आज तो विषय नसल्यामुळे मी त्याच्या बाबतीमध्ये बोलत नाहीये. या ठिकाणी मला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मला नक्कीच या ठिकाणी सांगावंसं वाटेल की शेतकऱ्यांचं ज्या वेळेला आपण कर्जमुक्तीचं धोरण स्वीकारलं आणि वाईट परिस्थिती असताना सुद्धा 31 लाख शेतकऱ्यांच्या 20,000 कोटी खात्यावर दिलेत बरं का, दिलेत. पोचले बिचले हा विषयच राहिला नाही, कारण त्यांच्या थेट खात्यावर ते पोचलेले आहे. आता ती आकडेवारी आपल्याला आता समजेल जी काय असेल ती. नाही, बऱ्याच काही गोष्टी तशा होत्या. आणि म्हणून तरी सुद्धा मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एक गोष्ट यांच्याकडनं शिकण्यासारखी आहेच, ती अशी आहे, काही करू नका पण मात्र बोंबलत राहा, आम्ही हे केलं ते केलं ते केलं. हे तिथपर्यंत आम्ही सहन केलं जोपर्यंत या जगावर, राज्यावर, देशावर संकट नाही आलं. परंतु आज देशावर संकट आलंय, राज्यावर संकट आलंय, अशा वेळेला जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल तर मला असं वाटतं हे योग्य राहणार नाही. गेली वर्षभरामध्ये शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला. मला या ठिकाणी वर्षाताई गायकवाडांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचं खरोखरच कौतुक करावंसं वाटेल. प्रश्न असा निर्माण झाला की आता उघडते नंतर उघडते. पहिलं वाटलं होतं, कारण भीष्म प्रतिज्ञा झालीच होती, 21 दिन में मैं मुझे 21 दिन दो, 21 महिने होत आले आता. आणि म्हणून आज या मुलांचं भवितव्य काय, कशीही मुलं हे होतील. सगळ्यात पहिलं जर व्हर्च्युअल शिक्षण कुठे सुरू झालं असेल तर ते माझ्या महाराष्ट्रामध्ये तयार सुरू झालं, याचा उल्लेख करताना मला या ठिकाणी मनापासून आनंद होत आहे. नंतर आपलं बघून सगळे करतच आहेत, काही लोक त्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो स्तुत्य आहे, आम्ही त्याचं स्वागतच करू, काही हरकत नाही त्या बाबतीमध्ये. मी कोकणा बाबतीमध्ये बरंच बोललं जातं आणि बोललं पाहिजे, आणि या बाबतीमध्ये काही दुमत असण्याचं काहीच कारण नाही. निसर्ग चक्रीवादळामध्ये आपण सगळे होतो. एकच गोष्ट सांगतो, एवढं मोठं वादळ झालं आणि नेमकं सभापती महोदया माझं गाव पूर्ण उद्ध्वस्त झालं. म्हणजे मला माहिती नाही की माझ्यावरच सूड उगवलं की काय. आमच्या त्या गावामध्ये 98 घरं, 3 घरं राहिली, बाकी सगळी जमीन दोस्त. तुम्ही जाऊन आला होता. म्हणजे इतकं भयानक वादळ. याही वादळामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. सगळ्यात पहिलं जर कोण पोचलं असेल तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आणि त्यानंतर मान्य शरदचंद्रजी पवार. आम्ही सगळे होतो. नाही, त्याच्यानंतर सगळे सांगा, तुम्ही सांगा, तुमच्यासाठी काहीतरी ठेवतो. पण मला हे माहिती आहे. नाही 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 नाही, मी कुठं नाही म्हणाल, त्याच्या पुढचंही सांगतो ना. प्रवीण दरेकर गेले, ते पत्रकार परिषद झाले, विरोधी पक्ष नेते गेले, किती दिवसांनी गेले ते आहेच आहे, जाऊ द्या, तो विषय वादाचा नसावा. कारण
हो, ते आरोप करून नंतरच गेले. जाऊ द्या, त्यांना त्याच्यामध्ये सुख वाटत असेल ते त्यांना सुख वाटू द्या, काही हरकत नाही. पण पत्रकार परिषद कुठे? दापोलीला पत्रकार परिषद. 50,000 पत्रे घेऊन आलोय. 50 घरांवर पत्रे मला दिसले नाहीत दरेकरजी. चेक करा. तुम्ही म्हणाला होता, तुमचं वाक्य, माझं नाही. असेल तर त्याचं रेकॉर्डवर आपल्याकडे आणि उपलब्ध करावं, नाही तर भाईनी माझी माफी मागावी. त्यांनी रेकॉर्डवर त्यांनी पत्र्यांची उद्या सत्यता पडताळून घ्या, असं प्रेसमध्ये मी अजिबात बोललेलो नाही. बर, नाही बोललात ना, माफ किया जाए. तुम्ही हे तुमची माफी मागण्याची वेळच येणार नाही. त्याला कारण सांगतो. आपण नाही, त्याला कारण सांगतो. नाही दरेकर, आपण सगळे सार्वजनिक जीवनात आहोत आणि मला हे चांगलं माहिती आहे. काहीतरी परिणाम होण्यासाठी पत्र हो ती पत्र झाली. आणि म्हणून माझं म्हणणं ते आहे की त्याचं गांभीर्य आज मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो. मागच्या सरकारच्या वेळेला फयान वादळ आलं होतं आपल्या कोकणामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही भांडलात, आम्ही भांडलो, तेव्हा आम्ही तिथे होतो. तुम्ही नंतर कालांतराने इथे आलात वगैरे वगैरे सगळं झालं, तेव्हा तुम्ही पण होतात तिथे, कालांतराने इथे आलात. काय नुकसान भरपाईची निकष होते? आमची याची झाडं, नारळाची, सुपारीची, आमची आंब्याची झाडं, काय निकष होते त्याचे? सुपारीच्या बागाचे निकष 6 रुपयाचा होता, 6 रुपीज. आज तो बदलला आणि आज जी काय ही मिळालेली आहे नुकसान भरपाई, पूर्णता मिळाली का? तर नाही. त्याचं उत्तर असं येतं, माझ्या स्वतःच्या 3 बागा उद्ध्वस्त झाल्यात. आजही तिथे अर्थात आम्ही आमच्या पद्धतीने ते उभ्या केल्या. बागा काय तुम्हाला ऐकायला आलं? पुढे मुद्द्यावर या. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या वादळात सुद्धा, निसर्ग वादळात सुद्धा मदत झाली. परंतु माझी विनंती आहे सरकारला की एक तर 30 मिनिटं झाली कोकणामध्ये नाही, काय अडचण आहे का? नाही, ते म्हणाले. मी सांगितलं 1 तास, मी सुरुवातीला सांगितलं होतं. मी जेव्हा उठलो तेव्हाच सांगितलं होतं 1 तास मी बोलणार. नाही, सन्माननीय. तुम्हाला पण आम्ही कधी आक्षेप घेत नाही. तुम्ही 2 तास बोला, कारण आकडेवारी दिले, शोधून काढा, सगळी काढा. तेच ते आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून निसर्ग वादळामध्ये विशेषतः रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गला त्याचा फटका फार कमी बसला, फारसा नाही बसला. आणि त्यामुळे तिथे 75 कोटी आपण म्हणालात, त्याच्यामध्ये ते जमलं. परंतु रायगड पूर्णतः उद्ध्वस्त आहे, आपण पाहिलेलं आहे. रत्नागिरीमध्ये जवळजवळ रत्नागिरी शहरापर्यंत किंवा रत्नागिरीपर्यंत प्रचंड नुकसान तिथल्या कोकणातल्या त्या बागायतदाराचं झालेलं आहे. आमच्याकडे काय त्या डोंगर दऱ्यामध्ये त्या बागा फक्त तेवढंच आमचं आहे. जवळजवळ 40-40 वर्षाची झाडं, 50-50 वर्षाची झाडं अक्षरशः स्प्लिट आउट, म्हणजे ज्याला आपण फाकली अशी म्हणतो, म्हणजे ती परत उभी राहणार नाही. त्याच्यामध्ये जसे निकष आपण ते बदलले. माझी विनंती राहील शासनाला, विशेषतः आंब्याच्या बाबतीमध्ये, विशेषतः रत्नागिरीचं, सिंधुदुर्गाचं आणि आमच्या रायगडचं, कोकण पट्ट्यातलं वैभव असलेल्या आंब्याच्या बाबतीमध्ये निकष वेगळ्या पद्धतीने आपण करावेत, अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती राहील आपल्याला. आणि म्हणून याच्यामध्ये अभिभाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख करत असताना आमच्या महामहिम साहेबांनी उद्योगाच्या बाबतीमध्ये आज सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर नक्की परिस्थिती काय असेल. पहिला लॉकडाऊन जेव्हा मुख्यमंत्र्यांनी, उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं की आपल्याला पुनश्च हरिओम करायचं आणि आपल्याला सुरुवात करायची आहे, आणि मला आठवते त्यावेळेला सुभाष देसाई साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, आणि आम्हाला त्यांनी बोलवलं, कारण कामगार क्षेत्र आणि उद्योग याचा माझा अतिशय गेल्या 34-35 वर्षाचा संबंध आहे. आणि आम्ही 30% याच्याने मॅन पॉवरने आम्ही उद्योग सुरू केला. आज सांगताना अभिमान होतो. अजूनही पूर्णतः उघडलं नसताना सुद्धा
महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 90% आपली इंडस्ट्री चालू आहे. आणि नुसती चालू नाही तर या देशामधला हा इतिहास आहे. गेल्या वर्षभराच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, कठीण कामाच्या पार्श्वभूमीवर, कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या राज्यामध्ये 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट ही फक्त महाराष्ट्रात आली, इतर राज्यात कुठेही आली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे एवढं सगळं गाजावाजा करून, एवढं सगळं ताकद देऊन सुद्धा इतर राज्यांमध्ये ती इन्व्हेस्टमेंट आली नाही, पण महाराष्ट्र राज्यात आली. उद्योग सुद्धा आमचा 90% उद्योग आज चालू आहे. दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावसं वाटेल, किती खोटेपणा आणि किती कद्रूपणा. राजाला असं नाही करता येत, परंतु राजा असेल तर ना, राजा जर व्यापारीच असेल, असं तेच म्हणाले, मैं तो बनी आऊ. आहे ना, उद्योग आहे ना, उद्योग आहे ना. पूर्ण ऐकून तर घ्या, पूर्ण ऐका तर. राज्यपालांनी उल्लेख केलाय त्याचं सांगतोय. हा कद्रूपणा देशाच्या राजाचा असं आहे की देशाच्या राजाने सांगितलं असं होतं. एक तर अनेक गोष्टी सांगितल्या, जुमले तर आम्हाला सगळ्यांना पाठ आहेतच, जनतेला आम्हालाही पाठ आहेत. ते असे म्हणाले होते की मैं प्रधान सेवक हूं सुरुवातीला, नंतर ते असं म्हणाले मैं तो बनिया हूं, व्यापार मेरे से ज्यादा कौन जानता है. सही है, बेचना, खरीदना, उसके ऊपर पूरा ये करना, पूरा मुनाफा कमाना, हे त्यांचंच काम आहे. हे आपलं काही काम असण्याचं कारण नाही, कारण ते केलं असतं तर हा देश उभाच राहिला नसता. आणि म्हणून हे जरी असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामधला उद्योग उभा राहण्यामध्ये, करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी पावलं उचलली आणि जो रोजगार खऱ्या अर्थाने अजून उपलब्ध व्हायला पाहिजे. एक आकडा सांगतो तुम्हाला. आपल्याकडे डिजिटलायझेशन याचं सगळं बोललं जातं आणि ते चांगलं आहे, आणि ते काय आजच झालं नाही, ते 2012 सालापासून सुरू झालं. सॅम पिट्रोडाने ते सुरू केलं. आणि एक चांगलं होतं की काही वेबसाईट ज्या आहेत शासनाच्या, त्या वेबसाईट यासाठी सुद्धा आहेत की सर्वसामान्याला पत्र लिहिणं नको, त्या वेबसाईटवर तो पाहू शकतो. 2014 नंतर 2017 पर्यंत, 18 पर्यंत अगदी ती सरकारची वेबसाईट होती चालू. आणि त्याच्यावर काय होतं माहितीये का, की रोजगार किती उपलब्ध झाले, रोजगार निर्मिती किती झाली, किंवा बेरोजगार किती झाले. ती वेबसाईट आम्ही नेहमी चेक करतो, कारण आम्ही कामगारांचे पुढारी, आम्हाला तेच दिसतंय नेहमी. आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्ष, दीड वर्षामध्ये ह्या देशातले 12 कोटी रोजगार संपले. हा सरकारी आकडा आहे, हा भाई जगतापाच्या घरातला आकडा नाही. आणि त्याच्या पुढे असं जेव्हा हा आकडा वाढत गेला, वेबसाईट बंद. आज जाऊन तुम्ही चेक करा वेबसाईट, आकडे नाही. आणि मग आणि सगळ्यांना कामं मिळाली ना. खरं आहे ते, सगळ्यांना कामं मिळाली. पण या देशातला लाखो तरुण जो दरवर्षी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार आहे, या देशातला लाखो तरुण जो स्किल होऊन बाहेर पडणार आहे, या देशातल्या तरुणी ज्या स्वतःच्या हिमतीवर काही टेक्निकल नॉलेज घेऊन बाहेर पडणार आहेत, ते करतील काय, जातील कुठे, त्याचा साधा उल्लेख देशाच्या अर्थबळ याच्यामध्ये पण नव्हता. आणि म्हणून माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या उद्योगाला माझी विनंती आहे, आपल्याकडे उद्योग बऱ्यापैकी आपल्याकडे होतोय. अर्थात आपली ख्याती आहे, महाराष्ट्राची ख्याती आहे. परंतु हे उद्योग येत असताना आपण एक महापोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या काय कसले कोणाचे नाही, त्यांनी फक्त याचं बोलले होते ते. 7 मिनिटात अजून नाही ह्याचं मध्ये नाही, त्याच्या 2 मिनिटं अगोदरच बसेल. आपण पण कंटाळलात का? नाही, वादविवाद होत नाही त्यामुळे कंटाळले नाही. कोकणाचं त्यांनी उल्लेख फक्त याचं केलं, चक्रीवादळाचं केलं, बाकी नाही. मेडिकल कॉलेज तर आपलं झालं ना ह्याच्यामध्ये, आदिवासी भागामध्ये
झालं ना, नंदुरबारला झालं, सिंधुदुर्गामध्ये होणं हे जितकं अभिमानाचं आहे त्यापेक्षा त्या नंदुरबारमध्ये त्या भागामध्ये होणं, इतक्या वर्षाने ते होणं आणि त्याचं पूर्णतः श्रेय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जातं, राज्याला जातं, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. आणि म्हणून या झालं की कधी कधी झालं, कशाला आम्ही केलं ते सांगतोय, अलिबागचं सांगतोय, अलिबागचं सांगतोय. तुम्हाला का सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सारखं पडलंय? कोकणच आहे ना, आणि मी आहे ना, मी इकडं रत्नागिरीचा आहे ना. तुमचं जन्म तरी सिंधुदुर्गात असला तरी कर्म तुम्ही सगळं रत्नागिरीतच करताय. उगाच सांगू नका भाई. आणि नाही, मनापासून नाही, सगळ्या बाबतीमध्ये चळवळीतला माणूस तिकडे राहूच शकत नाही हो. चळवळीतल्या माणसाचं कामच नाही. जाऊ द्या, तो विषय नंतर बघू आपण. परंतु सर्वार्थाने एक वाईट काळ या राज्यासमोर असताना, एक वाईट काळ, एक वाईट संकट अजूनही राज्यावरचं किंवा जगातलं हे संकट दूर झालं नाही तरी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या मंत्रिमंडळाने आपल्या सगळ्यांना, खरोखर माझा तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा आहे. ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या वाईट काळामध्ये एकत्र राहून कसलीही पर्वा न करता रस्त्यावर उतरलेले आहेत. आम्ही स्वतः किती दिवस बसलो होतो दापोलीमध्ये, ते स्वतः उदय सामंत तिकडे सिंधुदुर्गमध्ये बसले होते, सगळे पालकमंत्री जिकडे तिकडे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये बसले होते. असलम शेख जो आमचा मुंबईचा पालकमंत्री, आपण स्वतः इथून कितीतरी ट्रेन आपण भरून पाठवल्या आपल्या पैशांनी, आपल्या पैशांनी. ते जास्त महत्वाचं, कारण यांचं काय खरं नाही, त्यांचं काय खरं नाही. आणि म्हणून ज्या ज्या घटकाला ह्याच्यामध्ये या सगळ्या महामारीमध्ये त्रास झाला, आम्ही प्रयत्न केला. शिवभोजनच्या माध्यमातून असेल किंवा ज्या छावण्या उभ्या केल्या होत्या कामगारांसाठी, लाखो कामगार त्या ठिकाणी त्यांना जेवण असतील, लाखो कामगार त्या ठिकाणी जेवण असेल किंवा त्यांना वैद्यकीय मदत असेल की आपण सगळी पुरवली होती. आणि म्हणून मी या ठिकाणी राज्यपाल, महामहिम राज्यपाल यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी ह्या वाईट काळामध्ये सुद्धा या सरकारने जे काय मार्गक्रमण केलं, या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, या कोविडच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक सरकार म्हणून स्वतःची कोंडी, आर्थिक कोंडी होत असताना सुद्धा महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख महामहिम राज्यपालांनी केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.